नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आणि उत्सुकता आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात नेमकं काय चाललंय. अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर हा पक्ष आता एका मोठ्या संभ्रमात सापडला आहे. जे आमदार आणि कार्यकर्ते केवळ अजितदादांच्या ताकदीवर आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सोबत गेले होते, ते आता राजकीय अंधारात स्वतःला चाचपडू लागले आहेत. जहाजाचा कॅप्टन निघून गेल्यावर जशी खलाशांची अवस्था होते, तशीच काहीशी अवस्था आज या गटाची झाली आहे. आज आपण याच विषयावर पडद्याआड नेमकं काय सुरू आहे ते अगदी सोप्या भाषेत आणि खात्रीशीर माहितीच्या आधारावर समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. अजितदादांच्या पश्चात पक्षाची सूत्र त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली खरी, पण पक्षातील अंतर्गत वाद आता उघडपणे चव्हाट्यावर येऊ लागला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यासारख्या ज्येष्ठ नेते आणि सुनेत्रा पवार यांच्यात मोठे मतभेद सुरू असल्याचं आता लपून राहिलेलं नाही. नुकतंच निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रांवरून पक्षात दोन गट पडल्याचं समोर आलं. प्रफुल्ल पटेलांनी पाठवलेलं पत्र सुनेत्रा पवारांनी थेट नाकारल्याची चर्चा आहे. चर्चा कशाला, नाकारलंच. यामुळे जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांना आणि आमदारांना आता मोठा प्रश्न पडला आहे. शेवटी दाद नक्की कोणाकडे मागायचे? पक्षात निर्णय घेणारा मुख्य नेता कोण? या नेतृत्वाच्या पोकळीमुळे पक्षात प्रचंड अस्वस्थता आता निर्माण झाली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपचा दबाव दिवसेंदिवस वाढत चालला. आमदार उघडपणे बोलत नसले तरी त्यांच्या मनात एक मोठी भीती निर्माण झाली आहे. काही आमदार ऑफ द रेकॉर्ड बोलू लागले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या रणनीतीमुळे सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना पक्षात स्वतंत्रपणे निर्णय घेणं कठीण होत चाललंय. राष्ट्रवादीचा हा गट फक्त भाजपच्या इशाऱ्यावर चालणारा पक्ष बनतोय की काय, अशी शंका आमदारांना सतावू लागली आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये तिकीट वाटप करताना किंवा जागा वाटप करताना भाजप आपल्याला डावलणार तर नाही ना, या विचारानं आमदारांची झोप आतापासूनच उडाली आहे. स्वतःचं राजकीय भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आता काय करावं हेच त्यांना आता समजेनासं झालं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे, एवढी मोठी आमदारांची संख्या पाठीशी असताना हा गट अस्थिर करण्यामागे नेमकं कोण? पडद्यामागून या सगळ्या हालचाली कोण करतंय? देवेंद्र फडणवीस की थेट शरद पवार? राजकीय वर्तुळात दोन गट पडले आहेत. काहींच्या मते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे अजित पवार गट बॅकफुटवर गेला आहे. महायुतीमध्ये भाजपला पूर्ण वर्चस्व हवं आहे. त्यामुळे अजित पवार गटाची ताकद कमी करणं हा भाजपच्या गेम प्लॅनचा एक भाग असू शकतो, असंही बोललं जातं. पण दुसरीकडे शरद पवारांचा पॉवर गेम याला कारणीभूत असल्याचंही म्हटलं जातं. शरद पवारांनी अत्यंत शांतपणे अशी काही व्यूहरचना आखली आहे, ज्यामुळे अजित पवार गटातील आमदारांना स्वतःचं भविष्य अंधारात दिसू लागलंय. मोठ्या पवारांच्या एका इशाऱ्यावर महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं याची जाणीव आमदारांना निश्चित आहे. त्यामुळे या अस्थिरतेच्या मागे फडणवीसांची डोकेदुखी आहे की शरद पवारांची चाल, हा सध्याचा सर्वात मोठा सस्पेन्स आहे. यात भर म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या म्हणजेच विलिनीकरणाच्या चर्चांनाही मोठं उधाण आलं आहे. पवार कुटुंबियांकडून पडद्यामागे काही हालचाली सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. पण इथेच खरा पेच निर्माण झाला आहे. जे आमदार शरद पवारांवर थेट आणि तिखट टीका करून बाहेर पडले होते, ते आता प्रचंड संभ्रमात दिसून येत आहेत. जर उद्या विलिनीकरण झालंच तर शरद पवार गटात आपल्याला पुन्हा तीच जुनी प्रतिष्ठा आणि सन्मान मिळेल का, की आपलं राजकीय करिअर कायमचं संपून जाईल? या भीतीमुळे आमदारांना काय करावं तेच समजत नाही. त्यामुळे अजितदादांवर विश्वास ठेवून आलेले हे नेते आता स्वतःला चक्रव्यूहात अडकल्यासारखे समजू लागले आहेत. यात आणखी एक महत्वाची बाजू म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे नेतृत्व म्हणून का कमी पडत आहेत? आमदारांची संख्या मोठी आहे, पण त्यांना एकत्र बांधून ठेवणारा खंबीर नेता सध्या पक्षात दिसत नाही.
अजितदादांची काम करण्याची वेगळी आणि आक्रमक शैली होती. त्यांचा प्रशासनावर आणि आमदारांवर एक मोठा जरब होता. तो जरब आणि ती राजकीय प्रगल्भता सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्यात अजून तरी दिसत नाही. सुनेत्रा वहिनींकडे प्रशासकीय कामांचा किंवा अशा मोठ्या राजकीय संकटांना हाताळण्याचा पूर्वानुभव देखील नाही किंवा आहे तो कमी पडतो. तर दुसरीकडे पार्थ पवार अजूनही आमदारांमध्ये आपला ठसा किंवा विश्वास निर्माण करू शकले नाहीत. आमदारांना असं वाटतंय की संकट समयी आपल्याला वाचवू शकेल असं वजनदार नेतृत्व सध्या या दोन्ही नेत्यांकडे नाही किंवा तसं दिसत नाही. याच मुख्य कारणांमुळे एवढी मोठी संख्या असूनही हा गट हतबल झाला आहे. थोडक्यात सांगायचं तर कॅप्टन नसलेलं हे जहाज सध्या महायुतीच्या समुद्रात हेलकावे खात आहे. अंतर्गत वाद, भाजपचा दबाव आणि विलिनीकरणाची टांगती तलवार या तिहेरी चर्चेत अजित पवार गट पुरता अडकला आहे. मित्र हो, तुम्हाला काय वाटतं? अजित पवार गटाचं भविष्य काय असेल? हे आमदार पुन्हा शरद पवारांकडे घर वापसी करतील की भाजपमध्ये विलीन होतील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा राजकीय विश्लेषण करणारा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.